नमस्कार, तुम्हा सगळ्यांचा कोकणी किचन बाय अनितामध्ये स्वागत आहे। आज मी बनवणार आहे चण्याची उसळ। तर सर्वात अगोदर मी चणे उकडून घेतले आहेत। चला तर मग उसळ बनवायला सुरुवात करूया। एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या। मग फोडणीसाठी 2 छोटे चमचे मोहरी टाका। मग त्याच्यात कढीपत्त्याची 7 ते 8 पानं टाका आणि 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या टाका। हे 2 ते 3 सेकंद मंद आचेवर परतून घ्या। मग या फोडणीमध्ये उकडलेले चणे टाका। या उसळीमध्ये मी कांदा नाही टाकला आहे, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ॲड करू शकता। आता याच्यामध्ये 1 कप ओलं खोबरं टाकून घेते। मी डायरेक्ट ओलं खोबरं टाकलं आहे, तुम्ही पाहिजे तर त्याचं वाटण पण करून टाकू शकता। मग त्याच्यात 1 चमचा हळद आणि 2 चमचे गरम मसाला घालून घेते। चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे किसलेला गूळ घालून घेते। हे सर्व बऱ्यापैकी एकजीव करून घ्या आणि यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून 5 ते 6 मिनिटं मंद आचेवर शिजवू द्या। आता ही आमची उसळ रेडी आहे। वरून गार्निशिंगसाठी तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता। ही उसळ तुम्ही पाव किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता। तुम्ही ही उसळ नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये। अशाच प्रकारे नवनवीन रेसिपी बघण्यासाठी कोकणी किचन बाय अनिताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।